नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी शेंगा सोलून घेतलेल्या आहे. 1 वाटी दाणे आले आहे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडी कोथिंबीर आणि लसूण आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. तव्यावर आपण हे दाणे भाजून घेऊया छानपैकी. दाणे भाजून घेऊया. तोपर्यंत इकडे आपण टोमॅटो, कांदा हे छान असं कट करून घेऊया आणि दाण्यावर थोडं तेल घालूया, जेणेकरून दाणे पटकन भाजले जातील. आता हे दाणे भाजून झालेले आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी दाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्याच तव्यावर आपण थोडं तेल घालून घेऊया. मी साधारण 2 ते 3 चमचे तेल घातले आहे छोटे. तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता, पण मी कमीत कमी तेलामध्ये रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं घालून झाल्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत. बघू शकता, कांदा छान फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत. तुम्हाला जर अशा गावरान पारंपरिक रेसिपी बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, इकडं आपण हे वाटण तयार करून घेऊया. दाणे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची असं बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर इकडे आपण टोमॅटो, कांदा लाल झाला आहे त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो छान असा परतून घेऊया आणि मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर मऊ होईल. आपल्याला जास्त वेळ जाणार नाही. तरी मी झाकण ठेवून घेणार आहे आता यावर, जेणेकरून तो वाफेमध्ये पटकन मऊ होईल. बघू शकता, मी झाकण काढून बघितलं आहे. आता कांदा आणि टोमॅटो छान असं भाजलेलं आहे. छान असं खरपूस असं तेलात परतून झालेलं आहे. त्यानंतर इकडं मी थोडं पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे. दाणे भाजलेले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरवी मिरची घालून मी असं छान असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ओबडधोबडच मी केलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा बारीक देखील करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मला असंच थोडं जाडसरच आवडत होतं म्हणून मी जाडसरच बनवलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया. आपण थोडं मीठ आधीच घातलेलं होतं, त्यामुळं आता थोडं मीठ कमीच टाकूया. त्यानंतर मी इथं परत अर्धा चमचा असं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे, पाऊण चमचा असं म्हणायला हरकत नाही, आणि थोडी धना पावडर घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे, मसाला आणि धना पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण याने काय आहे ना, टेस्ट छान येते म्हणून मी थोडीशी घातली आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं छान असं मंद गॅसवर होऊ देऊया त्याला वाफेवर. बघू शकता, 5 ते 6 मिनटं झाले आहे. मस्त वाफ निघायला लागली त्यातून. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. बघू शकता, कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी. कसली छान झाली आहे. ही चपातीबरोबर, भाकरीसोबत, तुम्ही कशाबरोबरही हिला खाऊ शकता, खूप छान लागते. बघू शकता, मी तव्यावरच बनवले आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये